सो आता आपण बघूया डीप वेन थ्रॉम्बोसिस. आता डीप वेनस थ्रॉम्बोसिस म्हणजे काय असतं की जेव्हा आपल्या डीप वेन्समध्ये ब्लड क्लॉट फॉर्म होतं, म्हणजेच ब्लड क्लॉट म्हणजेच थ्रॉम्बस फॉर्म होतं आणि हे मोस्टली लोअर एक्स्ट्रीमिटीजमध्ये दिसतं आपल्याला. सो डीप वेन थ्रॉम्बोसिसमध्ये काय होतं, नावच सांगते, थ्रॉम्बस म्हणजे ब्लड क्लॉट कुठे बनतं आहे, डीप वेन्समध्ये. सो त्यामुळे नाव पडतं डीप वेन थ्रॉम्बोसिस, ज्यामध्ये डीप वेन्समध्ये ब्लड क्लॉट तयार होतं आणि हे मोस्टली लोअर एक्स्ट्रीमिटीजमध्ये होतं. सो डेफिनेशन झालं, DVT is formation of blood clot, that is thrombus within deep veins and most commonly in lower extremities. मग आता नेक्स्ट येतं एटिओलॉजी. एटिओलॉजीमध्ये 3 मेन गोष्टी असतात. वेनस थ्रॉम्बोसिससाठी 3 मेन गोष्टी सांगितल्या आहेत. पहिलं तर स्टॅसिस. स्टॅसिस हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॉज सांगितलं आहे. सेकंड सांगितलं आहे इंजुरी टू द वेसल वॉल. काही रिझन्समुळे वेसल वॉलमध्ये इंजुरी झाली तर त्यामुळे ब्लड क्लॉट येणार त्या वेनमध्ये. थर्ड कॉज सांगितलं हायपर कोॲग्युलेबिलिटी ऑफ द ब्लड. आता हे 3 काय सांगितले, पहिलं तर स्टॅसिसमुळे ब्लड क्लॉट होऊ शकतं. सेकंड, वेसलच्या वॉलमध्ये काही इंजुरी झाली तर ब्लड क्लॉट होऊ शकतो. थर्ड, जर कोॲग्युलेशन अति झालं. आता काय होतं, जेव्हा ब्लिडिंग होतं तर तिथे प्लेटलेट्स वगैरे जातात, मग तिथे कोॲग्युलेशन प्रोसेस होती. पण हे जर अति झालं तर वेन्समध्ये पण क्लॉट्स फॉर्म होतील. सो हायपर कोॲग्युलेटिव्हमुळे पण वेनस थ्रॉम्बोसिस होऊ शकतं. सो 3 कॉजेस काय सांगितले, स्टॅसिस, मग ब्लड वेसलला इंजुरी आणि हायपर कोॲग्युलेबिलिटी. आणि इथे अजून एक पॉईंट सांगितला आहे की आजकाल जे स्ट्रेस वाढला आहे ना, ह्या स्ट्रेसमुळे पण हायपर कोॲग्युलेबिलिटी होती. ठीक आहे. सो स्ट्रेस इज ऑल्सो रिझन फॉर वेनस थ्रॉम्बोसिस. आणि हे थ्रॉम्बस कसं फॉर्म होतं, आता हे बघा, ब्लड वेसल्समध्ये जे एंडोथेलियम आहे, सगळ्यात आतलेले आहे, तिथे काही डॅमेज झाला तर लगेच प्लेटलेट्स तिथे जाणार आणि चिकटणार. आता प्लेटलेट्स तिथे गेले, मग त्यांनी फिब्रिन डिपॉझिट केलं आणि अशामुळे मग ब्लड क्लॉट फॉर्म होणार आणि मग थ्रॉम्बोटिक प्रोसेस सुरू होणार. सो अशी ही थ्रॉम्बोटिक प्रोसेस सुरू होती. सो 3 कॉजेस काय काय सांगितले आपण. पहिलं स्टॅसिस, आणि स्टॅसिस म्हणजे की रिड्यूस्ड ब्लड फ्लो इन द वेन्स. ठीक आहे, स्टॅसिस म्हणजे रिड्यूस्ड ब्लड फ्लो इन द वेन्स. सेकंड आपण सांगितलं की वेसल वॉलमध्ये इंजुरी झाली तर. थर्ड आपण सांगितलं हायपर कोॲग्युलेबिलिटी. आता हे 3 सोडून अजून काय काय बाकीचे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स असू शकतात ज्याच्यामुळे वेनस थ्रॉम्बोसिस होऊ शकतं. ह्यामध्ये सांगितलं ओबेसिटी, व्हेरिकोज वेन, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं, प्रेग्नेन्सी किंवा लॉंग पिरियड ऑफ सिटिंग, शॉक, टबॅको, स्मोकिंग, डायबिटीज, विसरल कॅन्सर, ह्या सगळ्यामुळे सुद्धा वेनस थ्रॉम्बोसिस होऊ शकतं. मग आता नेक्स्ट आपण बघूया टाईप्स ऑफ वेनस थ्रॉम्बोसिस. आत्तापर्यंत आपण DVT नव्हतं बघत, आपण लेम म्हणजे बेसिक वेनस थ्रॉम्बोसिस काय असतं ते बघत होतो. त्यामुळे आपण जे डेफिनेशन बघितलेलं ते आपण DVTचं पाहिलेलं. पण आता आपण वेनस थ्रॉम्बोसिसचे 2 टाईप्स बघूया. 2 टाईप्स काय येतात, सुपरफिशियल वेनस थ्रॉम्बोसिस आणि डीप वेनस थ्रॉम्बोसिस. ह्यांनाच दुसरं नाव सांगितलं आहे. सुपरफिशियल वाला आपण म्हणतो थ्रॉम्बोफ्लेबायटिस. फ्लेबायटिस म्हणजे वेनचं इन्फ्लेमेशन. आणि डीप वाल्याला आपण म्हणतो फ्लेबोथ्रॉम्बोसिस. आता हे कसं लक्षात ठेवायचं, DVT तसंच PT, जसं VT तसं PT. सो DVTला आपण म्हणतो PT, दॅट इज फ्लेबोथ्रॉम्बोसिस. वेरॅज जे सुपरफिशियल हे तुम्हाला माहिती पण नव्हतं. आपण नेहमी काय म्हणतो, DVT म्हणतो. SVT कधीच म्हणत नाही. त्यामुळे टाईमपास आहे. जे सुपरफिशियलवाले आहे ते टाईमपास आहे, TP आहे. सो सुपरफिशियलवाले इज TP, दॅट इज थ्रॉम्बोफ्लेबायटिस. ठीक आहे. सो सुपरफिशियलवाल्यालाच आपण म्हणतो थ्रॉम्बोफ्लेबायटिस, वेरॅज डीपवाल्याला आपण म्हणतो फ्लेबोथ्रॉम्बोसिस. सो तर पहिलं आपण बघूया सुपरफिशियल वेनस थ्रॉम्बोसिस. हे सुपरफिशियलवाले जे आहे ते आपल्याला मोस्टली व्हेरिकोज वेन्समध्ये दिसतं किंवा मग आपण IV लावतो. ते IV इन्फ्युजन केल्यानंतर कधी कधी आपल्याला हे सुपरफिशियल वेनस थ्रॉम्बोसिस दिसतं. आणि कधी कधी ह्या सुपरफिशियल वेनस थ्रॉम्बोसिस सोबतच असू शकतं पॉलिसायथेमिया, पॉलीआर्थरायटिस, बुअर्गस डिसीज किंवा विसरल कॅन्सर. हे सगळं असू शकतं या सुपरफिशियलवाल्यासोबत. तर काय सांगितलं आपण, जे सुपरफिशियलवाला आहे ते व्हेरिकोज वेन्समध्ये होतं किंवा मग IV लावल्यानंतर, IV इन्फ्युजन केल्यानंतर होऊ शकतं. आणि आपण हे जे 2 सांगितले, बर्गस डिसीज आणि विसरल कॅन्सर, ह्या दोन्हीमध्ये पण ना थ्रॉम्बोफ्लेबायटिस होतं. आणि ह्या थ्रॉम्बोफ्लेबायटिस जे आहे ते आधी एका वेनमध्ये होतं, मग दुसऱ्या वेनमध्ये होतं, तिसऱ्या वेनमध्ये होतं, असे एकानंतर एक हे पसरत जातं. ह्यालाच आपण म्हणतो थ्रॉम्बोफ्लेबायटिस मायग्रन्स. जसं लोक मायग्रेट करतात तसंच हा आजार पण एका वेननंतर एक पसरत जातो. त्याला आपण म्हणतो थ्रॉम्बोफ्लेबायटिस मायग्रन्स. आणि ह्यालाच आपण म्हणतो ट्राउझेउस साईन.
ट्राउझर्स जसं असतं तसं ट्राउझ्यूज साईन ह्याला आपण म्हणतो. सो आपण काय सांगितलं, सुपरफिशियलवाल्यामध्ये थ्रॉम्बोफ्लेबायटिस म्हणतो आपण ह्याला. हे मोस्टली व्हेरिकोज वेन्समध्ये दिसतं किंवा आय व्ही इन्फ्युजन केल्यानंतर दिसतं. आणि ह्याच्यासोबतच कधी कधी पॉलिसायथेमिया असू शकतं, पॉलीआर्टरायटिस असू शकतं, बर्गर्स डिसीज असू शकतं किंवा विसरल कॅन्सर असू शकतं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, जे थ्रॉम्बोफ्लेबायटिस आहे ते एक वेन टू दुसरं वेन एक एक करून होत जातं. ह्यालाच आपण म्हणतो थ्रॉम्बोफ्लेबायटिस मायग्रेन्स आणि ह्यालाच आपण म्हणतो ट्राउझ्यूज साईन. आता नेक्स्ट येतं क्लिनिकल फीचर्स. आता पेशंट काय सांगतं आपल्याला की असं एक कॉर्ड लाईक इन्फ्लेम्ड एरिया झाल्यानंतर खूप दुखतोय. ठीक आहे, तर त्याला असं एक कॉर्ड लाईक एरिया दिसतो जो फुगलाय, एकदम सुजलाय आणि फार दुखतंय. ऑलरेडी ते आपण चेक केलं, तिथे रेडनेस असणार, टेंडरनेस असणार. सो क्लिनिकल फीचर्समध्ये काय सांगितलं की पेशंट म्हणतो असा कॉर्ड लाईक सुजलेला एरिया आहे आणि ते खूप दुखतंय. तिथे रेडनेस पण आहे, तिथे टेंडरनेस पण आहे. आणि आपण जेव्हा चेक करतो तर बेस्ट पोझिशन सांगितली स्टँडिंग पोझिशन. जेव्हा तुम्ही पेशंटची लोअर एक्स्ट्रीमिटीज एक्झामिन करताना स्टँडिंग पोझिशनमध्ये करायची. आता सुपरफिशियल वेनस थ्रॉम्बोसिसमध्ये आपण ट्रीटमेंट काय करणार, आता हे जास्त काही सिरियस केस नाही आहे. सो नॉर्मल आपण करू शकतो की हॉट फर्मेंटेशन वापरा किंवा मग हॉट कंप्रेशन वापरा, क्रेप बँडेज बांधा आणि पेशंटला सांगायचं की क्रेप बँडेज बांधून तुम्ही वॉकिंग करा. बसायला किंवा उभं राहायला नाही सांगायचं, पण वॉकिंग करायला तुम्ही सांगू शकता. आणि जेव्हा पेशंट झोपतं ना तर त्याचे लेग्स एलिव्हेट करायचे, हार्टच्या लेवलच्या वरती एलिव्हेट करायला सांगायचे. ठीक आहे, नेक्स्ट सांगितलं अँटीकोआग्युलंट्स द्यायचे. ॲस्पायरिन खूप इफेक्टिव्ह सांगितलं आहे. मग टॉपिकल ॲप्लिकेशन पण सांगायचं, टॉपिकल ॲप्लिकेशन ऑफ थ्रॉम्बोफोब. आणि ह्या केसमध्ये ऑपरेशन कधीच लागत नाही. सो ट्रीटमेंटमध्ये काय काय सांगितलं, हॉट फर्मेंटेशन दॅट इज हॉट बाथ्स किंवा हॉट कंप्रेशन, क्रेप बँडेज लावायचं आणि क्रेप बँडेज लावून चालायला सांगायचं. बसायचं किंवा उभं राहायचं नाही, पण चालू शकता तुम्ही. जेव्हा तुम्ही झोपताय तेव्हा मेक शुअर की तुम्ही तुमच्या लेग्सला एलिव्हेट कराल अबव्ह द लेवल ऑफ हार्ट. मग अँटीकोआग्युलंट्स द्या, टॉपिकल ॲप्लिकेशन सांगा, ॲस्पायरिन बेस्ट सांगितलं आहे आणि ऑपरेशन लागत नाही. मग आता नेक्स्ट आपण बघूया डीप वेन थ्रॉम्बोसिस, ज्यालाच आपण म्हटलेलं DVT तसंच PT दॅट इज फ्लेबोथ्रॉम्बोसिस. आता पहिलं तर थ्रॉम्बस आणि एम्बोलसच्या मधला डिफरन्स बघूया. थ्रॉम्बस म्हणजे ब्लड क्लॉट जे ब्लड वेसलमध्ये फिरतंय, पण एम्बोलस हे काही असू शकतं. म्हणजे थ्रॉम्बसमधलाच एखादा तुटलेला तुकडा किंवा फॅट किंवा एअर बबल किंवा फॉरेन मटेरियल हे काही असू शकतं एम्बोलस. आणि हे एम्बोलस ब्लड स्ट्रीम थ्रू ट्रॅव्हल करतं आणि ब्लड वेसल्सला ब्लॉक करून टाकतं. सो थ्रॉम्बस म्हणजे असतं ब्लड क्लॉट, पण एम्बोलस म्हणजे काही असू शकतं की थ्रॉम्बसचाच एक तुकडा डिटॅच झाला आणि ब्लड वेसलमध्ये गेला, किंवा मग फॅट किंवा एअर बबल किंवा फॉरेन मटेरियल हे काही असू शकतं एम्बोलस. ठीक आहे, सो डिफरन्स कळला. आता इथे काय सांगितलं आहे की आता थ्रॉम्बस बनलं आहे ब्लड वेसलमध्ये, मग त्या वेनच्या वॉलला ते थ्रॉम्बस चिटकून राहतं, मग त्यातला एक पार्ट डिटॅच होतो, म्हणजेच एम्बोला तिथून डिस्प्लेस होतो आणि अख्ख्या बॉडीमध्ये जातो आणि मग पुढे जाऊन तो पल्मनरी एम्बोलिझम कॉज करतं. पल्मनरी एम्बोलिझम म्हणजे काय की लंग्सचे जे आर्टरीज आहे त्यात ते ब्लॉकेज घडवून आणतं. ठीक आहे, सो डीप वेन थ्रॉम्बोसिसमध्ये काय होतं की जे थ्रॉम्बस आहे त्यातला थोडासा पार्ट निघतो, म्हणजेच एम्बोलाय फॉर्म होतो, तो ट्रॅव्हल करतो आणि तो जातो लंग्समध्ये, तिथल्या ब्लड वेसल्सला तो ब्लॉक करतो, ज्याच्यामुळे होतं पल्मनरी एम्बोलिझम. आणि ह्याचे मेन कॉजेस तेच आहेत, स्टॅसिस, इंजुरी टू द वेसल वॉल किंवा इन्क्रीज्ड ब्लड कोॲग्युलेबिलिटी. आता ह्यात काय सांगितलं आहे, मगाशी आपण बघितलेलं की IV लावल्यावर किंवा व्हेरिकोज वेन्समुळे सुपरफिशियलवालं होतं, तो डीपवालं मोस्टली आफ्टर ऑपरेशन्स होतं किंवा तुम्ही खूप टाईमसाठी इमोबाईल आहात, चाइल्ड बर्थनंतर किंवा लोकल ट्रॉमामुळे होऊ शकतं. आणि मोस्ट कॉमन साईट फॉर डीप वेन थ्रॉम्बोसिस इज काफ. काफमध्ये त्याआधी थ्रॉम्बस फॉर्म होतं, त्यानंतर मग ते डीप वेन्समध्ये जातं आणि मग ते डीप वेन्समधून जाऊन पुढे जाऊन मग ते पल्मनरी एम्बोलिझम कॉज करतं. आता नेक्स्ट आहे द क्लिनिकल फीचर्स. आता डीप वेन थ्रॉम्बोसिसमध्ये मोस्टली क्लिनिकल फीचर्स नसतात, म्हणजे ते असिम्प्टोमॅटिकच असतं. पण काही काही पेशंटमध्ये एक सिम्प्टम दिसतं मेन की एकिंग पेन असतं. आणि मोस्टली हे जे पेन आहे ते तुम्ही मस्क्युलर ॲक्टिव्हिटी केली तर ते वाढतं, आणि ते पण त्या साईटची जिथे थ्रॉम्बस फॉर्म झाला आहे त्या साईटला जर मस्क्युलर ॲक्टिव्हिटी घडून आली तर खूप बेकार दुखतं. आणि अजून एक क्लिनिकल फीचर दिसू शकतं दॅट इज स्वेलिंग होणार, कारण थ्रॉम्बस म्हटलं तिथली जागा स्वेल होणार. सो क्लिनिकल फीचर्समध्ये काय सांगितलं की मोस्टली हे असिम्प्टोमॅटिक असतं, पण कधी कधी एकिंग पेन असतं. आणि जर तुम्ही ॲक्टिव्हिटी केली, त्या काही मस्क्युलर ॲक्टिव्हिटी केली त्या साईटला
तर मग हे पेन खूपच ॲग्रिवेट होतं. आणि सेकंड सांगितलं आहे स्वेलिंग असते. मग आता नेक्स्ट येतं फिजिकल फाइंडिंग्स. फिजिकल फाइंडिंग्समध्ये 3 मोस्ट इम्पॉर्टंट साईन्स असतात DVTमध्ये. पहिलं स्वेलिंग, सेकंड टेंडरनेस, थर्ड होमन्स साईन. आता होमन्स साईन जे आहे हे स्पेसिफिक डीप वेन थ्रॉम्बोसिस चेक करण्यासाठी आपण करतो. ह्यात काय करायचं, आता पेशंट झोपलाय तर पाय असाच सरळ उचलायचा, नीमध्ये बेंड करायचा नाही, सरळ उचलायचा आणि म्हणजे फूट आहे त्याला फ्लेक्स करायचं, म्हणजे फूट असा हलवायचा. जर आपण फूट फ्लेक्स केला, कळते ना काय म्हणते, जो आपला खालचा पाय आहे, तळवे आहेत, त्यांना जर फ्लेक्स केलं ना तर काफमध्ये पेन होईल. आता काफमध्ये का पेन होईल, कारण तिथले जे मसल्स आहेत त्यांचं एलॉंगेशन होणार आणि जर डीप वेन्समध्ये थ्रॉम्बस असेल तर पेन होणार. ठीक आहे. सो होमन्स साईन म्हणजे काय, की नी एक्सटेंडेड ठेवायचा आणि मग फूटचं डॉर्सिफ्लेक्शन करायचा. आणि ह्याच्याने जर काफमध्ये पेन झालं म्हणजे पॉझिटिव्ह ही टेस्ट. ठीक आहे. आणि हे फोर्सफुल करायचं, जे तुम्ही डॉर्सिफ्लेक्शन करताय ते फोर्सफुली फ्लेक्स करायचा तुमचा फूट. ह्यालाच आपण म्हणतो होमन्स साईन. आता होमन्स साईन नंतर आपण करतो मोस साईन. मोस साईनमध्ये आपण काय करतो, काफ मसल्सला स्क्वीज करायचं हाताने. ठीक आहे. हाताने तुम्ही त्यांना स्क्वीज केलं की तिथं पेन होणार. जर पेन झालं म्हणजे DVT आहे, पॉझिटिव्ह टेस्ट झाली. पहिलं आपण केलं होमन्स साईन, सेकंड आपण बघतो मोस साईन. मोस साईनमध्ये काय केलं, काफ मसलला स्क्वीज केलं. जर पेन झालं म्हणजे DVT आहे. आणि जेव्हा तुम्ही स्क्वीज करताय ना, मेक शुअर की तुम्ही जेंटली स्क्वीज करसाल, नाही तर मग पल्मनरी एम्बॉलिझम होऊ शकतो. मग आता नेक्स्ट येतं इन्व्हेस्टिगेशन्स. इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपण पहिले तर वेन्सला चेक करणार. त्यासाठी आपण करतो फ्लेबोग्राफी. फ्लेबोग्राफी एक इमेजिंग टेक्निक आहे ज्यांनी आपण वेन्सला व्हिज्युअलाइज करू शकतो. सो पहिलं आपण करणार फ्लेबोग्राफी. फ्लेबो म्हटलं की वेन्स डोक्यात आला पाहिजे, फ्लेबोग्राफी. सेकंड आपण करतो प्लेथस्मोग्राफी. प्लेथिस्मोग्राफी म्हणजे काय असतं, की तुमच्या कोणत्याही बॉडी ऑर्गनचं व्हॉल्यूम काय, ठीक आहे, बॉडीमध्ये कोणत्याही पार्टचं किंवा एखाद्या ऑर्गनचं व्हॉल्यूम काय, किंवा त्याच्या व्हॉल्यूममध्ये काही चेंजेस आलेत का, हे चेक करण्यासाठी आपण करतो प्लेथस्मोग्राफी. ठीक आहे, प्लेथस्मोग्राफी. आणि आता DVTमध्ये कसं युजफुल आहे, आपण ब्लड वेसल्स थ्रू किती ब्लड फ्लो होत आहे हे चेक करण्यासाठी आपण करतो. जर क्लॉट असेल तर ब्लड फ्लो कमी होणार, तिथला व्हॉल्यूम कमी होणार. सो यासाठी आपण करतो प्लेथस्मोग्राफी. नेक्स्ट सांगितलं डॉपलर अल्ट्रासाऊंड. डॉपलर अल्ट्रासाऊंड पण सेम, की आपण ब्लड वेसल्स थ्रू ब्लड फ्लो कसा चाललाय, किती चाललाय हे चेक करण्यासाठी आपण करणार डॉपलर अल्ट्रासाऊंड. तसंच आपण करणार ड्युप्लेक्स अल्ट्रासाऊंड, सेम टू मेजर द ब्लड फ्लो इन द ब्लड वेसल्स. सो इन्व्हेस्टिगेशनच्या 4 गोष्टी सांगितल्या. पहिलं फ्लेबोग्राफी, मग प्लेथस्मोग्राफी, मग डॉपलर अल्ट्रासाऊंड आणि डुप्लेक्स अल्ट्रासाऊंड. मग आता नेक्स्ट येतं प्रिव्हेन्शन ऑफ DVT. आता तुम्ही प्रिव्हेन्शन कसं करणार, जे तुम्ही कॉजेस सांगितलेले तेच नाही करायचे असं प्रिव्हेन्शन मी सांगून टाकायचं. सो पहिलं तर मिनिमाइज वेनस स्टासेस, सेकंड ट्राय टू अवॉइड वेनस वॉल इंजुरी, मग रिड्यूस हायपर कोॲग्युलेबिलिटी. हे सांगितलं तुम्ही प्रिव्हेन्शनमध्ये. आता ऑपरेशनच्या वेळेस वगैरे आपण काय करणार, पहिलं त्याचा पेशंट झोपलाय तर मेन काय करायचं, लेग एलिव्हेशन अबव द लेवल ऑफ द हार्ट. अजून आपण त्याला अँटीकोॲग्युलंट्स लाईक हेपॅरिन, मग अजून सांगितलं लो मॉलिक्युलर वेट डेक्स्ट्रन द्या आणि इलास्टिक स्टॉकिंग्स वापरायचे. इलास्टिक स्टॉकिंग्सने काय होणार, की ते सुपरफिशियल वेन्सला कंप्रेस करेल. जर सुपरफिशियल वेन्स कंप्रेस झाले तर तिथून मग तुमच्या डीप वेन्सला ब्लड फ्लो वाढेल आणि ह्याच्यामुळे स्टॅसिसचा चान्सेस कमी होणार. स्टॅसिस म्हणजे काय होतं, रिड्यूस्ड ब्लड फ्लो इन द वेन्स. सो जर तुम्ही सुपरफिशियल वेन्सला कंप्रेस केलं कशाने, इलास्टिक स्टॉकिंग्स वापरून, तर तिथलं ब्लड जरा डीप वेन्सकडे आणि त्याच्यामुळे स्टॅसिस नाही होणार. आता नेक्स्ट येतं ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये पहिले येतं कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट. कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलं, तुम्हाला कळलं की पेशंटला DVT आहे तर 7 दिवसांसाठी रेस्ट करायला सांगायची. आता 7 दिवस रेस्ट का सांगायची, की जर रेस्ट केली तर जे थ्रॉम्बस होतं ते साईडला वेन वॉलला चिटकून जाईल आणि ह्याच्यामुळे पल्मनरी एम्बॉलिझमचे चान्सेस आपण कमी करतोय. सो त्यामुळे 7 दिवस रेस्ट करायला सांगायचं, सो दॅट आपलं थ्रॉम्बस जे आहे ते वेन वॉलला जाऊन अडिअरंट होईल आणि ते जर चिटकलं तर ते लंग्सकडे जाणार नाही आणि पल्मनरी एम्बॉलिझम कॉज करणार नाही. अजून आपण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये काय सांगणार, की लेग्सला एलिव्हेट करा, इलास्टिक स्टॉकिंग्स वापरा आणि मेन सांगायचं की उभं राहणं आणि एका ठिकाणी बसून राहिलं स्ट्रिक्टली अवॉइड करायचं आहे.
आणि हे ऑलमोस्ट 6 महिने पाळायचे की एका ठिकाणी खूप वेळ उभं राहायचं नाही आणि एकाच ठिकाणी बसून राहायचं नाही. हे ऑलमोस्ट 6 महिने पाळायला सांगायचं. सो कन्झर्वेटिव्हमध्ये काय काय पहिलं तर बेड रेस्ट सांगायचे 7 दिवस, सो दॅट जे थ्रॉम्बाय आहे ते वेन वॉलला अडिरंट होऊन राहील, चिटकून राहील आणि ते लंग्सकडे जाणार नाही आणि पल्मनरी एम्बॉलिझम कॉज करणार नाही. ऑल्सो बेड रेस्टसोबतच लेग एलिव्हेट करायचा, इलास्टिक स्टॉकिंग सांगायचे आणि 6 महिन्यासाठी खूप वेळ उभं राहायचं नाही, खूप वेळ एका ठिकाणी बसून राहायचं नाही. आता नेक्स्ट सांगितलं मेडिकेशन्समध्ये पहिलं येणार ऑब्व्हियसली हिपॅरिन जे आहे ते थ्रॉम्बस फॉर्मच होऊ देणार नाही, थ्रॉम्बस फॉर्मेशन प्रिव्हेंट करेल. कसं? बाय इनहिबिटिंग द फॉर्मेशन ऑफ थ्रॉम्बोप्लास्टिन. सो हिपॅरिन काय करणार, ते थ्रॉम्बस फॉर्मच होऊ देणार नाही. ह्याचा डोस सांगितला आहे 5,000 to 10,000 युनिट्स इंट्रावेनसली आणि ह्याचा ॲक्वस डोस द्यायचा इंट्रावेनसली. हे तुम्ही कंटिन्युअसली देऊ शकता किंवा एव्हरी 4 hours नंतर देऊ शकता. हे 7 दिवस द्यायचं आणि हे हळूहळू कमी करायचं. अब्रप्टली लगेच ह्याला थांबवायचं नाही, कारण जर अचानक तुम्ही हे थांबवलं तर मग नवीन थ्रॉम्बस फॉर्म होईल लगेच, म्हणजे थ्रॉम्बोसिस परत होईल. तर त्यामुळे हळूहळू ह्याचा डोस कमी करत जायचा आणि जर अचानक थांबवलं काय होणार, नवीन थ्रॉम्बोसिस फॉर्म होईल. ह्यालाच आपण म्हणतो हेपॅरिन रिबाउंड. दॅट इज जर तुम्ही थांबवलं तर लगेच थ्रॉम्बोसिस येणार की तू गेला तर औषध तर गेलं तर मी परत येईल. सो ह्याला आपण म्हणतो हेपॅरिन रिबाउंड. आणि 7 दिवसानंतर हिपॅरिन थांबवल्यानंतर आपण देतो ओरल अँटीकोॲग्युलंट थेरपी. ह्यासाठी आपण वापरतो कौमारिन डेरिव्हेटिव्स. कौमारिन डेरिव्हेटिव्स काय असतात ते आपण पुढे बघूया. आता हे जे कौमारिन डेरिव्हेटिव्स आहे त्यात येतं वॉरफॅरिन. आता वॉरफॅरिन काय करतं, जे क्लॉटिंग मेकॅनिझम आहे त्यातले 4 फॅक्टर्सला अफेक्ट करतं आहे, सो दॅट क्लॉट फॉर्म होणार नाही. सो कौमारिन डेरिव्हेटिव्समध्ये येतं वॉरफॅरिन आणि ते मेन काम काय करतं की प्लाझ्मामध्ये प्रोथ्रॉम्बिनचं लेवल कमी करतं. आता अजून आपण देतो फिब्रिनोलायटिक ड्रग्स. फिब्रिनोलायटिक ड्रग्समध्ये येतं स्ट्रेप्टोकायनेज. आता स्ट्रेप्टोकायनेज काय करतं, ते प्लाझ्मिनोजेनला प्लाझ्मिनमध्ये कन्वर्ट करतं आणि हे जे प्लाझ्मिन आहे ते क्लॉटचं लायसिस करतं. जे क्लॉट फॉर्म झाले त्याचं लायसिस करतं. सो हे जे स्ट्रेप्टोकायनेज आहे ते आपण इंट्रावेनसली देतो 12 तासांसाठी आणि ऑलमोस्ट 5 डेजमध्ये क्लॉटचं लायसिस होऊन जातं. सो काय काय देतो आपण, हेपॅरिन. त्यानंतर आपण सांगितलं ओरल अँटीकोॲग्युलंट, ज्यात आपण देतो कौमारिन डेरिव्हेटिव्स, ह्यात येतं वॉरफॅरिन आणि नेक्स्ट आपण देतो फिब्रिनोलायटिक ड्रग्स. फिब्रिनोलायटिक ड्रग्समध्ये येतं स्ट्रेप्टोकायनेज. स्ट्रेप्टोकायनेज काय करतं, प्लाझ्मिनोजेनला प्लाझ्मिनमध्ये कन्वर्ट करतं आणि प्लाझ्मिन काय करतं, त्या क्लॉटचं ब्रेकडाऊन करून टाकतं, क्लॉटचं लायसिस करून टाकतं आणि ऑलमोस्ट 5 दिवसांमध्ये क्लॉटचं लायसिस होतं आणि क्लॉट रिश्यूम ओव्हर. मग आता लास्ट येतं ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट. ह्याच्यामध्ये सांगितले बायपास प्रोसिजर. बायपासलाच आपण म्हणतो पल्मा ऑपरेशन. अजून आपण करू शकतो व्हॉल्व्ह्युलर रिपेअर, जे वॉल्व्स असतात त्यांना रिपेअर करायचं, किंवा वॉल्व ट्रान्सप्लांट, किंवा वेनस थ्रॉम्बेक्टॉमी, किंवा मग आपलं जे पल्मनरी एम्बॉलिझम आहे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण सर्जिकली अम्ब्रेला फिल्टर लावू शकतो. ठीक आहे. सो ऑपरेशनमध्ये काय काय सांगितलं, बायपास प्रोसिजर ज्यालाच म्हणतो पल्मा ऑपरेशन. अजून आपण करतो व्हॉल्व्ह्युलर रिपेअर, वॉल्व ट्रान्सप्लांट, वेनस थ्रॉम्बेक्टॉमी आणि पल्मनरी एम्बॉलिझम नाही व्हावं ह्यासाठी आपण तिथे सर्जिकली एक अम्ब्रेला फिल्टर इन्सर्ट करतो. ठीक आहे. सो हे झालं आपलं डीप वेन थ्रॉम्बॉसिस. आपण कॉजेस बघितलेले, त्यानंतर क्लिनिकल फीचर्स पाहिलं, मग त्यानंतर फिजिकल फाइंडिंग्स बघितले की होमन्स साईन, मोज साईन, मग इन्व्हेस्टिगेशन काय काय केलं, फ्लेबोग्राफी, प्लेथिस्मोग्राफी, मग त्यानंतर डॉपलर अल्ट्रासाऊंड, ड्युप्लेक्स अल्ट्रासाऊंड, त्यानंतर प्रिव्हेन्शन बघितलं, मग ट्रीटमेंटमध्ये पहिलं कन्झर्वेटिव्ह, मग मेडिकेशन्समध्ये हिपॅरिन, मग कौमारिन डेरिव्हेटिव्ह ज्यात येतं वॉरफॅरिन, मग फिब्रिनोलायटिक ड्रग्स ज्यात येतं स्ट्रेप्टोकायनेज, मग त्यानंतर आपण सर्जिकल बघितलं बायपास, वॉल्वचं रिपेअर, वॉल्वचं ट्रान्सप्लांट, वेनस थ्रॉम्बेक्टॉमी आणि अम्ब्रेला फिल्टर.